थँक्यू डीजे. चला मॅच ऑन करा. आजच्या दिवसातील दुसरा मॅच इथे पाहायला मिळतोय. एका साईडला नवगर आहे, तर दुसऱ्या साईडला आपण बघतो राई संघ आहे. नवगर आणि राई या दोन संघामध्ये चाललेली लढत आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. टायमर ऑन असणार आहे, लक्षात घ्या. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनटं दिली जातील आणि या 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू बाउंड्रीचा तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल सुरुवात केली राजन म्हात्रे आणि महेश ही दोन फलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर अरुण आहे, अरुण अंबवकर याला आपण बघतोय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. दुसरा बॉल गोलंदाजी मार्गवर घेऊन जातोय. ओ हो, अप्पर कटचा फटका खेळायचा होता. महेशकडे जर आपण लक्ष दिलात ना, महेशच्या बॅटमधून धावा येऊ देत, महेशच्या बॅटमधून धावा न येऊ देत, मात्र स्माईल त्याची अप्रतिम आहे. अगदी गोलंदाजाला प्रेमात पाडण्याची स्माईल महेशची आहे. वेल महेश. नेक्स्ट बॉल. हो फटका केलाय, फ्लिक केलाय चेंडूला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहिलात तर सॉरी मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय चेंडू. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. व्हाईट बॉल इथं घोषित करतायत. हो यावेळी कव्हरच्या डोक्यावरून गेलाय. शस्त्ररक्षक तिथे आहेत. 2 धावा या बॉलवरती मिळाले जातील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. चांगली सुरुवात आहे. एक धाव या बॉलवरती पूर्ण करतायत. एका धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन बोर्ड आहेत. पहिला षटक मार्गस्थ अरुण अंबोकर आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर. आपण प्लेक पाहतोय JSW सिमेंट. अगदी चांगली कंपनी आहे. चांगलं सिमेंट त्या कंपनीच्या माध्यमातून वापरलं जात आहे. प्रत्येक घरांसाठी हो कॅश सुटलाय, जीवनदान दिलंय आणि तोही कोणाला, राजेश म्हात्रे. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती 9 पाहायला मिळते.
थँक्यू डी जे. पहिला ओव्हर संपला गेलाय. 8 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. मी 9 बोललो होतो चुकून, मात्र 8 धावा आहेत, लक्षात घ्या. क्षमा असावी. हा प्रत्येक मॅचमध्ये आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. दुसरा षटक मार्गच आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज महेश याला पाठवलं गेलं, प्राचारण केलं गेलं. कुठेतरी सेकंड ओव्हरमध्ये महेशची निवड संघाच्या कर्णधाराने केली आहे. आज आपण पाहिलं तर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये जगदीश आचार्य यांना आपण बघतोय, राई संघाचे कर्णधार आहेत. तर दुसऱ्या साईडला नवघर संघाचे कर्णधार आज आपण पाहिला तर राजेश म्हात्रे यांना आपण बघतोय. लक्षात घ्या, राई संघ टायमर ऑन आहे. 6 मिनटं तुम्ही पहिला षटक पूर्ण करण्यासाठी लावलाय, त्यामुळे टायमर तुमचा ऑन आहे. हो, पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. अंपायर डिसिजन, येस इज अ वाईड बॉल. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गवर महेश. राजेश म्हात्रे यांना आपण बघतोय गोलंदाज फलंदाजीसाठी आहेत. फेक केला, अपरकटचा फटका, अगदी एक सिंगल या बॉलवरती मिळाले जात आहे. सिंगलने धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. डबल फिगरमध्ये हा धावफलक आपण बघतोय. नेक्स्ट बॉल महेश याचा, महेश टू महेश. यावेळी फटका केलेला आहे महेश याने. सिंगल पूर्ण करतायत. एक सिंगलने धावफलकावरती समाधान मानावं लागेल. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 बॉल या ओव्हरमधील पूर्ण झालेत. सेकंड ओव्हरमध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर महेश याला चांगली भूमिका पूर्ण करावी लागेल. ओहो, मोठा फटका खेळला आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये भूषण करतायत चुकी, जीवनदान दिला जाते. एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धावफलकावरती 13 या आकड्यावरती. तेरा धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि मात्र या बॉलवरती मिळाले जातील तिसरी धाव. क्या बात आहे. तिसरी धाव घेत असताना थँक्यू डी जे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रितेश.
या वर्षाच्या सीझनमधील टॉप 10 मधला नंबर 1चा हा गोलंदाज आपण फलंदाज आपण बघतोय. आज आपण पाहिलात तर या सीझनमध्ये अर्धशतक 2 ज्याच्या नावावरती आहेत तो रितेश यावेळी स्ट्राईक एंडला आपण बघतोय. आक्रमकतेचा दुसरा नाव आणि तो नाव आहे तो म्हणजे रितेश. घातक खेळाडू आहे आणि या खेळाडूला रोखणं राई संघाला खूप गरजेचं आहे. खराब बॉल इथे पाहायला मिळेल. आउटसाईड द लेग स्टंप. तुम्ही लेग स्टंपवरती अगदी कुठेही बॉल टाका, तुम्हाला पंचांकडून तो बॉल वाईटच दिला जाईल. आणि त्याच प्रकारचा हा चेंडू इथे पाहायला मिळालाय. चांगली भूमिका पंचांच्या भूमिकेत दीपक कदम सर करतायत. ओहो फुलटॉस बॉल आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धक्का आहे. ओहो काय कॅच आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट मिस्टर निलेश. थँक्यू डीजे. काय झेल पकडलाय रितेश. बाद झालाय. निलेशने काय झेल पकडलाय उर्फ ऑडी. निलेश फक्त शब्द माझे आहेत, नाव दुसरीकडे आम्हाला पोहोचला गेलाय तुझा. मात्र यार कौतुक आहे तुझा. काय झेल पकडलाय. काय झेल पकडलाय. 16 धाबा धाव फलकावरती. महत्वपूर्ण विकेट आहे. रितेश इथे बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये केतन याला आपण बघतोय. टॉप 10 मधला अव्वल स्थानचा खेळाडू होता. प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मात्र तिथे उभा कोण होता. कोण आहे तो. मिस्टर निलेश. राईचा चिता म्हणून त्याला ओळखलं जात आहे. नेक्स्ट बॉल. ओ चेंडूला फक्त फ्लिक केलाय. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये शतरक्षक आहेत जगदीश आचार्य याला आपण बघतोय. एक सिंगलने 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळमध्ये 17 धावा 8.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना टीम बाइंदर नवगर मास्टर या संघाला आपण बघतोय. दोन्ही संघ बाइंदर परिसरातील आहेत, बाइंदर शहरातील आहेत. दोन्ही संघ अगदी आपण पाहिला तर एक राई तर एक नवगर. दोन्ही संघांना एकमेकांचे डाव पैज माहिती आहेत. आणि तुषार मी एक सांगेन नक्कीच की ज्यावेळी तो निलेशने झेल पकडला नव्हता ना, तो जो जल्लोष होता ना तो वेगळा होता त्याचा. कारण त्यालाही माहीत होतं की या विकेटचं महत्त्व किती आहे. आणि प्रॅक्टिस तर अप्रतिम आहे त्याची. कारण मला वाटतं दिवसाचे 24 तास मधले 12 तास फक्त मैदानामध्ये प्रॅक्टिस करतोय. आणि फक्त कॅचचे प्रॅक्टिस. क्या बात आहे. हो जागेवर स्टँडिंग डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी जगदीश आचार्य याचा पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. वाईट बॉल इथं पंच घोषित करतायत. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये गॅप मधून चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय चौकार. चौकार मिळालाय. चौकाराने धाव पळक अगदी आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचलाय. चौकाराने धाव पळक अगदी वेगाने वाढलाय. जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल जगदीश आचार्य याचा केतन याच्या बॅट मधून आलाय चौकार.
आता मात्र चमत्कारी गोलंदाजी आहे, फसवलंय थोडंसं डॉट बॉल इथे या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय जगदीश आचार्य चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. अजून एक चांगला बॉल हाताळलाय. ग्रेट बॉलिंग मिस्टर जगदीश. हा चमत्कारी गोलंदाजी केली जाते. कुठेतरी जो प्रेशर चौकाराने आला होता ना, त्या प्रेशरला रिलीज केलंय गोलंदाज जगदीशने. नेक्स्ट बॉल. ओहो, जागेवरून खेचलाय, चेंडूला पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. खडक षटकार. थँक्यू डीजे. षटकाराने धाव फलक पुढे सरकलाय. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र पुन्हा एकदा खराब बॉल आहे, पंच इथं वाईट घोषित करतायत. अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 29-29. 29वा धाव फलकावरती. आता मात्र बॅटची गडा न्यू आशियांना आपण बघतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सिंगल पूर्ण केली जाते, मात्र मिळाल्या जातील या बॉलवरती 2 धावा. 31वा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहायला मिळतोय धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण यायचे. कोलशेत आणि ठिबरी दोन्ही संघाच्या करण्यात आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचंय. हॅलो हॅलो. डोंगरी तरोडी संघाला विनंती आहे की जेवण चालू झालेलं आहे, तरी आपण जाऊन जेवण चालू घ्यायचं आहे.
3 षटक पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल कृष्ण पाटील याला आपण बघतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जातोय एक सिंगल पूर्ण करताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती मिळाला जात आहेत 2 धावा. 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर 33 धावा 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा या धावफलकावरती बघतोय. जेवणाची सुरुवात केली. जे संघ खेळले त्या संघांना विनंती असेल आपण जेवण करून घ्या. फटका केला पुन्हा एकदा काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. महेश याला आपण बघतोय डीपमध्ये. 40+ संघामध्ये पुन्हा एकदा नवीन खेळाडूचं आगमन राई संघामध्ये आपण बघतोय. गणेश मात्र वेलकम गणेश भाऊ. आगरी कोळी समाजसेवा मंडळामध्ये आपलं खूप खूप धन्यवाद. वेलकम. एक्स बॉल कृष्णा पाटील याचा फटका खेळलाय आडव्या बॅटने स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनमध्ये चेंडूला अडवलं. जगदीशच्या माध्यमातून फेकी केली जाते आणि तोपर्यंत आपण पाहिला तर एक सिंगल एक पूर्ण करत असताना 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अनुभवी बॅटर अनुभवी गोलंदाज. चलो चांगला आहे खेळ चांगला आहे क्रिकेटमध्ये. हा 40+ जरी क्रिकेट असला तरी मात्र युवकांना लाजवणारी कामगिरी मात्र या 40+ क्रिकेटमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत चांगले प्रयत्न केले गेलेत. 5 ज्या तो लेग साईडचा जर आपण एरिया पाहिलात ना तर थोडासा चढण आहे तिथे आणि ज्यावेळी क्षेत्ररक्षण डीपमधून ज्यावेळी क्षेत्ररक्षक खाली येत आहेत ना त्यावेळी तिथे थोडंसं एक घातकी क्षेत्र आहे. कारण चुकून जर पाय सटकला आणि जर तिथे पडला तर नक्कीच एक मोठी दुखापत होऊ शकते. त्यामुळे विनंती करेन क्षेत्ररक्षकांना की स्वतःच्या जीवाला सांभाळा मित्रांनो आणि त्यानंतरच आपण क्रिकेट खेळा. फटका खेळलाय सरळ बॅटमधून फटका. क्षेत्ररक्षण अरुण आंबवकर काय करतोय मित्रा. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला झगडावं लागेल. प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. मात्र चुकी करतोय आणि चौकार मिळाला जातोय. नेक्स्ट बॉल राजेश म्हात्रे यांना आपण बघतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. महेश याचं आपण बघतोय. यावेळी अजून 2 धावा. 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धाव फलकावरती 43 धावा. 4 ओव्हरचा काही संपला. 43 धावा धाव फलकावरती बघतोय. खुर्शत मास्टर आणि टिवरी मास्टर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं लक्षात घ्या.
अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर भूषण याला आपण बघतोय. पहिला बॉल भूषण याचा एक मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला खेळलाय. कोण विसरेल राई संघाची टुर्नामेंट, कोण विसरेल या गोलंदाजाला. 6 बॉल मध्ये 8 धावा डिपेंड करणारा हा खेळाडू आहे. आता मात्र पाहायचं आहे यावेळी समोर नवगेर संघ आहे आणि दोन्ही फलंदाजाने आक्रमक बॅटिंग आता मात्र या दोन्ही फलंदाजाने केली आणि त्यांना शांत करावं लागेल. बॉल आहे चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल पंचांच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळण घेतलाय आणि अगदी ऑफ कटर हा बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गावर ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अगदी मोठा फटका येतोय. डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये राजेश म्हात्रे याच्या मॅट मधून आलेला हा धमाका षटकार. थँक्यू डीजे. पदर वरती होऊ दे नको होऊ दे मात्र इथे हा बॉल वरती जातोय षटकारासाठी. हो सरळ बॅट नाही व्ही मध्ये हा फटका आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र यावेळी क्षेत्ररक्षण चांगले करतायत अंबवकर. 2 धाबा या बॉलवरती 2 धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना 52 धाबा अर्धशतक इथे पूर्ण होतोय टीम नवगर संघाचा. चला नेक्स्ट बॉल गोलंदाज मार्गवर भूषण याला आपण बघतोय. धाव फलक 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टिवरी संघ आपण जेवून घ्यायचं लक्षात घ्या. आता यानंतर आपण विनिंग टीममध्ये मॅच खेळवणार आहोत. टिवरी संघ काही कारणास्तव एक दुःखद घटना कोलशेतमध्ये घडली आणि त्या कारणाने ते थोडेसे लेट झालेत. त्यामुळे टिवरी संघ आपण जेवून घ्या. विनिंग टीममध्ये आपण मॅच खेळवणार आहोत. पहिला जो मॅच जिंकला आहे टीम घोडबंदर आणि या विनिंग टीममध्ये मॅच खेळला जाईल. तुमचा मॅच थोडासा लेट विनिंग टीमची मॅच झाल्यानंतर तुमचा मॅच खेळवला जाईल. 56 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत आणि 55 धावांचा लक्ष टिवला गेला आहे टीम राई संघा यासमोर. घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करूया. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे मास्टरांना आणि त्यांच्याकडून ऐकूया एक सुमधुर गीत.
थँक्यू डीजे. घोडबंदर संघ आपण रेडी राहायचं. यानंतर आपला मॅच खेळवला जाणार आहे, लक्षात घ्या. प्रदीप भाऊ अँड कंपनी आपण रेडी राहायचं. यानंतर मॅच खेळवला जाईल आपला. चला नवघर संघ लगेच शतरक्षण लावून घ्या. नवघर टीम शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्या ऑलरेडी मॅच आज लेट चालू झाल्यात आणि विनंती असेल आपण वेळ जास्त खर्च करू नका. थँक्यू डीजे. वेलकम हिम्मत भोईर. सहर्ष स्वागत आहे आपला. चला मॅच ऑन करा. टीम नवघर संघ शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. मॅच लगेच ऑन करायचे. लक्ष ठेवला गेलाय. टीम नवघर संघाने 54 धावा पटकावल्यात आणि 55 धावांचं लक्ष टीम राई या संघासमोर आपण बघतोय. 55 धावा. वेलकम. टिवरी गावातील एक ग्रेट समाजसेवक दिनेश पाटील सरांचं इथे आगमन होत आहे. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. आपलं सन्मान प्रथम केलं जाईल. दिनेश पाटील सरांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. एक ग्रेट समाजसेवक टिवरी संघाचे त्यांचा शुभ सन्मान येथे होत आहे. पहा टिवरी गावातील खेळाडूंना पुढे नेण्याचं काम हा व्यक्ती करतोय. कुठेतरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये अगदी त्यांच्या बरोबरीने उभा असणारा हा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये खेळतोय आणि आज क्रिकेटची आवड
आज त्याच्या माध्यमातून आहे दिनेश दिनेश पाटील सर यांना आपण बघतोय. अगदी आपण पाहिला तर त्यांचा शुभ सन्मान येथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन करा लगेच. 55 धावांचं लक्ष आहे. 55 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या. 55 रन्स टू विन रिमाइनिंग 5 ओव्हर्स. 5 ओव्हरमध्ये 55 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये निवास आणि अरुण अंबवकर. निवास भोईर आणि अरुण अंबवकर गोलंदाजी मार्गवर आहे. फलंदाजी मार्गवर आहेत तर गोलंदाजीच्या मार्गवर राजेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय निवास भोईर. एक आक्रमक खेळाडू आहे राई संघाचा. कारण पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून या फलंदाजाला ओळखलं जातं, या बॅटरला ओळखलं जातं आहे. पाहिजे आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पुढील बॉल ओह पहिल्याच बॉलवरती डान्सिंग डाऊन द ग्राउंड बिग हिट लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती षटकार इथे पाहायला मिळतोय. निवास भोईरेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अटॅकिंग बॅटिंग करतायत. 55 धावांचं लक्ष समोर आहे आणि या 55 धावा कशा प्रकारे पूर्ण करायच्यात निवासला माहिती आहे. यावेळी अप्परकटचा फटका करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. पॉवर प्लेचा षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. एक मिड विकेटला आहे तर एक लॉंग ऑन रिझनमध्ये आपण बघतोय. कट लागलेत. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉईंट क्षेत्रामध्ये केला चेंडू आणि डी पॉईंट रिझन मध्ये हा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. चला दुखापत झाली. थोडंसं स्प्रे घेऊन जा लगेच. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. निवास मला वाटतं तिथे आहे तो.
वेलकम मोगरपाडा टीम. आपले सहर्ष स्वागत अँड वेलकम विनायक पाटील आणि अग्रकुळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासजी भोईर सर यांचं इथे आगमन झालं आहे. पण ज्यावेळी प्लेयर सर्व आलेत आणि नक्कीच विश्वास भोईर सरांनाही माहीत आहे की आज प्लेईंग 11 अगदी फुल आहे आणि अगदी फुल रेसिंगमध्ये आपण बघतोय विश्वासदारांना. चला मोगरपाडा संघ आपण जेवून घ्यायचं आहे. संदीप पाटील राई, संदीप पाटील राई आपण स्टेजवरती यायचे. वेलकम अग्रकुळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वासजी भोईर सर यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम वेलकम वेलकम. फलंदाज इथे बाद होत आहेत. अरुण अंबोकर याची विकेट गमावले. थोडासा दुखापत झाला होता आणि त्यानंतर थोडासा ब्रेक आपण बघितला होता क्रिकेटमध्ये. थोडीशी दुखापत निवासला जाणवली गेली होती आणि त्यानंतर आपण पाहिलात तर चेंडू टाकल्यानंतर आता मात्र विकेट गमावलाय टीम राई या संघाने. धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावफलक 11वरती जाऊन पोहोचलाय. 55चं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. जी सरासरी तुम्हाला मेंटेन करायची होती ती सरासरी या पहिल्या ओव्हरमध्ये धावा पूर्ण केल्यात. थँक्यू डी जे. 5 बॉल इथे हाताळले गेलेत. 11 धावा धावफलकावरती. पहिला विकेट गमावला टीम राईन संघाने. अरुण अंबोगर हा फलंदाज बाद झाला आहे आणि त्यानंतर न्यू बॅट्समन मैदानामध्ये राईचं वंडर बॉय जयेश भोईर मैदानामध्ये आहे. पण क्लासिकल खेळाडू आहे. याकडे लक्ष दिलात तुम्ही. अगदी जसा नवगर संघामध्ये महेश आहे तसा हा राई संघामध्ये जयेश आहे. नेक्स्ट बॉल. हो फटका खेळलाय. अगदी आपण पाहिला तर या बॉलवरती मिळाल्या जातील 2 धावा. आज सिद्ध करावं लागेल राई संघाला. आज कुठेतरी जयेश याच्याकडून अपेक्षा आहे आणि आज ती सिद्धता दाखवावी लागेल. या खेळाडूला वंडर बॉय म्हणून नाव का दिलं राई संघाने ते आज सिद्ध करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती या 2ने पुढे पोहोचत असताना पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती. पहिला षटक 13 धावा. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत आणि त्यानंतर पुन्हा ऐकूया या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये जिथे मॅच चालू आहेत उत्तम मास्टर चषक 2026. थँक्यू डी जे. चला टायमर ऑन आहे लक्षात घ्या. नवगर संघही वेळ तुम्ही जर जास्त केलात खर्च
तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये घ्यावे लागेल 38 सर्कलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 13 या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक षटकार आपण पाहिला होता निवासच्या बॅटमधून, एक चौकार आपण पाहिला होता अरुण अंबवकरच्या बॅटमधून, डबल आपण पाहिले फलंदाज जयेश याच्या बॅटमधून. म्हणजे पहा तुषार कुठेतरी ज्या धावांची सरासरी आहे, जो रिक्वायर रन रेट आहे, त्या रिक्वायर रन रेटकडे पोहोचण्याचं काम मात्र टीम राईने केलं आहे पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सचिन म्हात्रे यांना आपण बघतोय. पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिचचा बॉल होता, बॅटला कनेक्ट झाला नाहीये. हा जर बॉल बॅटला कनेक्ट झाला असता तर तेवढी ताकद निवासकडे आहे. अगदी फ्लाईट बॉल दिली होती बॉलला, आणि त्याचं कारण आपण पाहिला तर हा या बॉलवरती मिळाली जाते एक सिंगल. जयेश ही एक बिग हिटर बॅट्समन आहे. याच्या बॅटच्या पल्ल्यात जर बॉल आला तर तो षटकारच आहे. हो 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 हो, चतुराई आहे सचिन याची. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. जयेश भोईर राई संघाचा वंडर बॉय, पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग करेल. हो, झेल घेण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये या बॉलवरती मिळाले जात आहेत 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे पोहोचत असताना पाहायला मिळते 16 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला. आक्रमक बॅटिंग करण्याचा मनसुबा जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहा कुठेतरी नेक्स्ट बॉल अगदी आपण पाहिला तर धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलाय. 55 धावांचं लक्ष्य आहे. या ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल जयेश याला. हो हो, फ्लिक केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडूला पाठवलाय, सिंगल पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो हो, कॅप बॅटिंग आहे, कॅप बॅटिंग आहे. फ्लो अगदी बॅटचा आपण पाहिला तर पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये या बॅटला फिरवला नव्हती. जो स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो खेळाडू उभा आहे त्याच्या बाजूला आपण पाहतोय पोल उभा आहे, तिथे जो लाईटचा पोल आहे त्याच्या आतमध्ये या साईडला बाउंड्री आहे, तिकडे तुम्हाला धावा धावून पूर्ण करायच्या आहेत. हो हो, सेफ फटकाय, सिंगल पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा खराब होत आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र नाही. 2च धावा आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना पोचलाय 20 या आकड्यावरती. धावा ज्या रिक्वायर जनरेटकडे तुम्हाला पोहोचायचं आहे त्या बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती 21 या आकड्यावरती पोहोचलाय. नेक्स्ट बॉल. तिसरा षटक मार्गस्थ आता होईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोण असेल, कुठल्या गोलंदाजाला बोलवलं गेलं जाईल तिसऱ्या षटकामध्ये, कारण आता रिक्वायर रनरेटकडे जर तुम्ही लक्ष दिला तर प्रत्येक ओव्हरमध्ये ज्या 11 धावा पाहिजेत त्या मात्र पूर्ण करतोय राई संघ.
प्रत्येक ओव्हरला एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. निवास आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. ओहो, यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पहिलाच बॉल अवांतर हाताळलाय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विलास याला आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, फटका पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजय आपण बघतोय. आज अजय प्लेइंग 11 मध्ये होता तुषार, तर तो बॅटिंगसाठी का नाही उतरला? एक प्रश्नचिन्ह असेल. वन शॉट इथे आपण बघतोय. पुढील बॉल. हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. रितेश झेलकाली येतात. केली जाणार नाही कुठलीही चुकी. अजून एक विकेट इथे गमावलाय आणि फलंदाज जयेश भोईर डगआउट मध्ये परततोय. दोन बॉल या ओव्हर मधील पूर्ण केले गेले. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावफलक पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 रन्स, 23 या धावफलकावरती आपण बघतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये टीम कर्णधार जगदीश आचार्य. चला, यानंतर 15 मिनिटं लंच ब्रेक घेतला जाणार आहे, लक्षात घ्या. कारण स्कोरर आणि आमचे डिका स्पोर्ट्सवाले त्यांना 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅच ऑन करणार आहोत. चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक खेळलाय विलास या गोलंदाजाने पहिल्या 2 बॉलमध्ये. जगदीश आचार्य एक हार्ड हिटर बॅट्समन आपण बघतोय. गेल्या सीझन मधला टॉप 10 मधला हा अव्वल स्थानचा बॅट्समन होता आणि तो सत्कारही राही संघाने केला होता या खेळाडूंचा, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनचा. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धावफलकावरती 24. 24 धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग केली होती, 54 धावा पटकावल्या होत्या. 55 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आणि या 55 धावांचा पाठलाग करत असताना 2.3 ओव्हरमध्ये 24 या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निवास भोईर आपण बघतो स्ट्राईक एंडला. ओहो, अप्पर कटचा फटका. चेंडू जातोय अगदी डीप पॉइंट रिसनच्या बाहेर. खूबसूरत, शानदार, वजनदार चौकार. 4 रन्स. थँक्यू डी जे. चौकार आणि धावपळक पुढे सरकत असताना 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 या धावफलकावरती आहेत. 55 धावांचं लक्ष आहे आणि या 55 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत पहा. ह्या जोडीवरती राई संघाची भवितव्य आहे. एका साईडला निवास आहे तर दुसऱ्या साईडला जगदीश आहे. एखाद्या फलंदाजाला अंतिम बॉलपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत टीममध्ये आणि या क्रीजवरती थांबणं करते. ओ, अजून एक पॉईंट क्षेत्रामध्ये फटका. अजयला चुकवलाय. चुट्टूने केलं अजयला टाटा बाय बाय. मिळत आहे खूबसूरत चौकार.
अंतिम बॉल. थँक्यू डीजे. 32 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धाव फलकावरती बघतोय. पायसा निवास अगदी जखमी शेरी नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओहो पटका बसले हवेमध्ये. शतरक्षक आहेत निवास यावेळी बाद होतील मात्र काय कामगिरी केल्या. जरी दुखापत होता मात्र दुखापत असल्यानंतरही चांगली बॅटिंग निवासच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 32 पाहायला मिळते. थँक्यू डीजे. आपण सत्कार समारंभाकडे जातोय. अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वासजी भैर सर आणि यांचा सन्मान इथे केला जात आहे. अगदी आपण पाहिलात तर अग्रिकोळी समाजसेवा मंडळ जो स्थापित झाला आणि अगदी अध्यक्षपदी निवड आपण बघतोय. मॅन फ्रॉम मोगरपाडा अध्यक्ष अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे विश्वासजी भोईर सर आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. बारा बॉल उर्वरित बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 23. हॅलो 12 बॉल आणि 32 धावा. 12 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल 23 धावा. आज आपण बघतोय अग्रिकोळी समाजसेवा मंडळ अंतर्गत उत्तण मास्टर्स संघाच्या माध्यमातून ही 9वी स्पर्धा या उत्तण गावामध्ये भरवली गेली आहे. एक चांगलं आयोजन एक चांगलं नियोजन उत्तण संघाचं पाहायला मिळते. अगदी चांगली मेहनत या उत्तण मास्टर संघाच्या सर्व खेळाडूंनी केले. गेविन असू देत, हेमंत भाऊ असू देत, राजू भाऊ असू देत, जॉन्सन भाऊ असू देत, या सगळ्यांच्या जी कामगिरी आहे ती अप्रतिम आहे. अगदी प्रत्येक गोष्टींसाठी झगडताना पाहायला मिळतात. मेहनत केली जाते. पहा मेहनत जर तुम्ही कराल तर नक्कीच त्या मेहनतीचं फळ तुम्हाला गोड मिळतो. टायमर ऑन आहे लक्षात घ्या टीम. लंच ड्रिंक ब्रेक संपला गेला आहे लक्षात घ्या.
12 बॉल आणि 23ची गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 23 रन्स टू विन्स रिमाइनिंग 12 डिलिव्हरीज. 12 बॉल आणि 23ची गरज असताना गोलंदाजी मार्गवर अजय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल. हो ब्लॉकमध्ये चेंडू आहे. बॅट कुठेतरी बॉलला ब्रश झाला आहे आणि ज्याचा कारण आपण पाहिला तर अपील केलेला तो अपील फेटाळला आहे. एक चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिलं जाते. 11 बॉल अजूनही 22 आहेत. पहा अजूनही दोन्ही संघांमध्ये मॅच आहे. या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर प्रेशर निर्माण होऊ शकतं टीम राई या संघावरती. फटका खेळला आहे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये. सिंगल पूर्ण करतायत. दुसरे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. भूषण वेगाने धावत आहेत. काय रनिंग आहे. कॉलिंग चांगलं होतं. कॉलिंग चांगलं होतं आणि त्याचं कारण पाहिलात तरी ते 2 धावा पूर्ण करतायत. 2 धाव्याने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल 35 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅचचा घात करू शकतोय आणि एखादा विकेट एखादा डॉट पुन्हा एकदा प्रेशर निर्माण करू शकतो टीम राई या संघावर. काय खेळलं जाईल. कशा प्रकारे घडवली झाली या मॅचला. कशा प्रकारे ही मॅच पाहायला मिळेल. एका साईडला अनुभवी गोलंदाज अजय याला आपण बघतोय. प्रत्येक हो फटका खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सरळ स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण पाहिला तर सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज भूषण याला परतावा लागतंय. थँक्यू डीजे. जसं जसं दुपारचं सत्र होत जात आहे तसं तसं आमचे डीजे मास्टरही अगदी मोडमध्ये येत आहेत. काय संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. थँक्यू डीजे मास्टर. आपलंही खूप खूप धन्यवाद या स्पर्धेमध्ये. कारण पहा साऊंड सिस्टीम जर चांगली असेल तर कॉमेंट्री करायलाही मजा येते. आणि मी पुन्हा एकदा कौतुक करेन आमच्या डीजे मास्टरचं. इट्स अ ग्रेट साऊंड सर्व्हिस. मॅच पहा हळूहळू जर आपण पाहिलात तर नवघर संघाकडे जात असताना पाहायला मिळते. कारण आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. नऊ बॉल 20 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला फटका खेळला आहे. मिड विकेट क्षेत्राचा शतरक्षक आहे. सिंगल पूर्ण करत आहेत. एका धावेवरती समाधान मानतोय कृष्णा पाटील. एका धावेने आता समीकरण आहे 8 बॉल 19 धावा. एखादा मोठा फटका, एखादा षटकार, एखादा सिक्सर येणं गरजेचं आहे. लागणं गरजेचं आहे. मारणं गरजेचं आहे. खरो या मरो आहे. डू ऑर डाय आहे. स्थिती पहा. 8 बॉल 19. 8 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. अजय गोलंदाजी मार्गवर आहे. 4 बॉल अगदी अप्रतिम हाताळले त्या गोलंदाजाने आणि आता 5वा बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. खेळलाय सरळ 20 स्टेपमध्ये फटका. लॉंग ऑनचा शतरक्षक येतोय. शतरक्षक करतोय. फेकी करतोय. अगदी आपण पाहिला तर फेकी करायची होती भाईंदर राईमध्ये मात्र फेकलाय चेंडू अगदी नवघरमध्ये. पा फेकी तुमची चांगली होणं गरजेचं आहे. 7 मध्ये 17ची गरज आहे. क्रिकेटमधील अशुभ आकडा 17 धावा आपण म्हणतोय आणि तोच 17चा आकडा आणि या 17चा खतरा कोणावरती असेल. 7 चेंडू 17 धावा. नेक्स्ट बॉल. ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमधून चेंडू अगदी फरार. चौकार.
थँक्यू गोलंदाजाने दिली मुभा, गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने मारला चौका. 42 धावा धाव फलकावरती लागल्यात, म्हणजेच आता धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. 6 बॉल आणि 13 धावा. 6 बॉल आणि 13 धावा. नेक्स्ट मॅच खोलशेत आणि टिवरी दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचे आणि संदीप पाटील राई आपण स्टेज जवळ या. टिवरी संघाचा कर्णधार आणि कोळशेत संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं आहे. सहा बॉल 13 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज. 6 बॉल मध्ये कृष्णा पाटील स्ट्राईक घेतलाय, तर गोलंदाजी मार्गवर. बॉलर नेम सांगा. मॅच थांबवायचे. ओ संदीप भाऊ इकडे ना. चला मॅच ऑन करा. संतोष येतोय गोलंदाजी मार्गवर. अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 13 ची गरज आहे. 13 ची 7 कोणाला मिळेल. संतोष अंतिम षटकामध्ये 13 धावा डिफेंड करायच्या. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय कृष्णा पाटील. हो पहिलाच बॉल 20 सेट मध्ये. अगदी आमच्या समालोचक कक्षाला दिले सलामी. षटकारी येतोय कृष्णा पाटील याच्या बॅट मधून आलेला हा धमाका सिक्सर. थँक्यू डीजे. टिवरी संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा. कोळशे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. आपण टॉस करतोय लगेच. टिवरी संघ 4 बॉल मध्ये 7 धावा इथे कंपल्सरी कराव्या लागतील पूर्ण टीम राई या संघाला. विकेट राई संघाच्या जास्त गेल्यात आणि याच्या कारणाने आता या 4 बॉल मध्ये 7 धावा या कंपल्सरी पूर्ण कराव्या लागतील. संतोष गोलंदाजी मार्गवर. नेक्स्ट बॉल. हो 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 चमत्कारी गोलंदाजी आहे. पहिला ओव्हर द विकेट करत होता, षटकार आला आणि त्यानंतर साईड चेंज केली आहे. राऊंड द विकेट आलाय आणि लगातार 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. 3 बॉल आणि 7 ची गरज आहे. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. षटकाराने मॅच पूर्णपणे फिरला होता आणि आता या 2 डॉटने पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण आली आहे. 3 मध्ये अप्परकट थर्ड मॅच रिझन मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने होईल 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 फरार. चौकार. थँक्यू डीजे. काय मॅच आहे. 2 डॉट नंतर अजून एक चौकार येतोय कृष्णा पाटील याच्या बॅट मधून. 2 बॉल आणि 3 धावा.
कंपल्सरी चेसिंग करायच्यात, कारण विकेट तुम्ही जास्त गमावल्यात टीम राई संघाने. नवघर संघाचे 2 गडी बाद झाले होते, तर टीम राई संघाचे 4 गडी बाद होत आहेत. म्हणजेच आता तुम्हाला या 2 बॉलमध्ये 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 बॉल 3 धावा. मॅच मध्ये काय घडेल, मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल? चला दोन्ही टीम कोलशेत आणि टिवरी आपली प्लेयर लिस्ट सबमिट करून घ्यायचे. कुणाल शेळके, नेक्स्ट बॉल 2 बॉल 3 धावा. आता मात्र डॉट बॉल आहे. मागच्या मॅच सारखं मॅच पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 3 धावा कंपल्सरी करायचे आहेत. काय काय घडेल? अगदी ICO मध्ये कन्वर्ट झालाय जनरल वॉर्ड मधून हा मॅच पुन्हा एकदा. आज उत्तर गावामध्ये काय आहे नक्की? पहिला मॅच जसा होता तसाच मॅच पुन्हा एकदा बघायला मिळतोय. 1 बॉल 3 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलात तर षटकाराने सामना जिंकवला होता देवेश याने. आता मात्र या मॅच मध्ये काय घडेल? 1 बॉल 3 धावा. क्या बात है डीजे. IPL ची धून, या धूनची गरज होती मित्रा. थँक्यू. 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये. कंपल्सरी 3 धावा पूर्ण करायच्यात, म्हणजेच आता हवाई सफर करायचे, चौकार किंवा षटकार. 1 बॉल 3 धावा. मॅच आवडल्याचे तर टाळ्या होऊ द्यात. हो हो, मारलाय मारलाय कृष्णा पाटील याने मारलाय आणि हा सरळ सामना जिंकलाय. अब क्या होएगा? पहले मैच में भी षटकार मारा था, ये मैच में भी षटकार. मैच खत्म. सामना जिंकलाय टीम राई संघाने. थँक्यू थँक्यू डीजे. यायचंय कृष्णा पाटील. कृष्णा पाटील या. काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले. 6 बॉल फेस केलेत या फलंदाजाने आणि अंतिम बॉल मध्ये 1 बॉल आणि 3 धावांची गरज असताना तो षटकार मारतोय. चला आपण टॉस करतोय सर्वात प्रथम. तोपर्यंत कृष्णा पाटील आपण यायचे. चला कोलशेत संघ आणि टिवरी संघ दोघांमध्ये आपण टॉस करतोय. मी विनंती करेन गेबिन सरांच्या शुभासने आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघांमध्ये. एका साईडला टीम कोलशेत आहे तर दुसऱ्या साईडला टीम टिवरी आहे. दोन्ही संघांना देवे शुभेच्छा आणि करूया कॉल. टेल आणि हेड असा कॉईन आहे. टेल असं कॉल केलं गेलं आहे आणि हेड येतोय टीम टिवरी संघ. एस टॉस जिंकलाय, निर्णय घ्या असेल. टिवरी संघ आपण टॉस जिंकलात, निर्णय कळवायचे. चला तोपर्यंत आपण सन्मान करून घेऊया. टीम कोलशेत संघाचा
चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम टिवरी या संघाने. आपण सन्मान करतोय. कोळशेत संघाचा इथे सन्मान आपण करणार आहोत. दीपक पाटील आपण बघतोय टीम कर्णधार आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे फ्रूट बास्केट देऊन. त्यानंतर कोळशेत टीम दीपक पाटील यांचा इथे सन्मान केलं जात आहे. शुभ सन्मान आपण बघतोय. त्यानंतर टीम टिवरी संघाचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. टिवरी संघाचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वेलकम टिवरी संघ. टॉस जिंकला टिवरी संघाने आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. 10 मिनिटं ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊया. तोपर्यंत थांबूया, ऐकूया आमच्या DJ मास्टरांना.